तर आज आहे ना भाऊ, आपल्याला डायरेक्ट आला होता थायलंडवरून कॉल. ते माझ्या डायरेक्ट थायलंडवरून कॉल. तर झालं होतं असं, आज होता शनिवार, सगळे पोरांना सुट्टी होती म्हणून पोरं आले होते क्लासवर साफसफाई करण्यासाठी. आता पोरं क्लासवर साफसफाई करण्यासाठी आता त्यांना महत्व माहिती क्लासचं म्हणून येत असतात. मग पोरं लागले होते साफसफाईला, चटाई वगैरे उचलून घेतल्या होत्या, सगळेजण साफसफाई करीत होते. पण आमच्या क्लासमध्ये एक पोरगी अगोचर तेव्हा तुम्हाला दाखव, ती काही ना काही उद्योग करीतच राहणार. आणि एक ना एक अगोचर माणूस पाहिजे नाच म्हणा क्लासमध्ये, पण तशी डिसिप्लिनमध्ये. आता पोरं साफसफाई करीत होते आणि तिचं काय पाहणं चालू होतं काचं म्हणून, तिलाच माहिती काय पाहत होती. त्याच्यानंतर पोरांनी चटाई वगैरे टाकून घेतल्या होत्या आणि आता सगळे पेपर सॅग्रिगेट करायला बसले होते. सगळेजण पेपर सॅग्रिगेट करताना दिशा पण चिटकून घेतल्या पोरांच्या मनाने. आम्ही आमच्या पोरांना ना वेरूळला घेऊन जात असतो, कारण डायरेक्ट त्यांना फॉरेनर सोबत इंग्लिश बोलायला होतो, म्हणून त्यांचा कॉन्फिडन्स बिल्ड व्हावा यासाठी बोलायला येत असतो. आणि मग त्यांना घेऊन फॉरेनरला गेलो. तिथंच आम्हाला ना एक रेनी पॅराडाईज नावाची लेडीज भेटली होती आणि त्यांनी आमच्या क्लासची ना 1 वर्षभर कनेक्टिव्हिटी ठेवली. त्याच कनेक्टिव्हिटी नेमाने त्यांनी आज आम्हाला कॉल करणार होते आणि त्या कॉलसाठी सगळे आम्ही टी व्ही वगैरे जोडून घेतले. पोरंही बाहेर आले होते, 4चा टाईम झाला होता. पोरं आल्यानंतर त्यांना बी उत्सुकता लागली होती फॉरेनर सोबत बोलायची. आता कॉल कनेक्ट झाला होता, एक एक पोरगं मध्ये येऊन बसत होतं. प्रत्येकांना मी त्यांची ओळख करून देत होतो. सगळे पोरं आल्यानंतर हा तिसरीचा मुलगा आहे, पहिले त्याच्यापासूनच सुरुवात झाली. तिसरीचा मुलगा आहे पण इंग्लिश तो थोडा बोलतोय, म्हणून त्याचाही बी कॉन्फिडन्स बिल्ड व्हावा म्हणून मोठ्या मुलांमध्ये त्यालाही बोलवलं होतं मी. मुलांसोबत त्याही चांगल्या हसून बोलत होत्या, सगळ्यांशी ओळख करून घेत होत्या, सगळ्यांसोबत कनेक्ट होत होत्या. आणि सगळ्यांशी कनेक्ट होऊन तेवढ्यातच माझे आईवडील पण तिथे आले होते. आईवडील पण माझे एक्सायटेड झाले होते, कारण त्यांनी पहिल्यांदाच फॉरेनरला पाहिले आणि फॉरेनर सोबत बोलत होते. माझंही स्वप्न आहे की माझ्या आईवडिलांना मी फॉरेनला घेऊन जावं आणि फॉरेन दाखवावं दुसरा देश कसा असतो. म्हणूनच त्यांना आज मी पहिल्यांदा भेटवलं. माझ्या आई आणि वडील खूप खुश झाले होते आणि त्याही माझ्या आईवडिलांसोबत चांगल्या बोलल्या होत्या. त्यानंतर माझा एक विद्यार्थी, तो आणि मी खूप छान त्यांच्यासोबत बोललो. पण हा माझा एक विद्यार्थी श्याम दोघांनी म्हणून, हा 3 वर्षापासून माझ्याकडे स्पोकन शिकतोय. तो बऱ्यापैकी त्यांच्याशी इंग्लिश बोलला. तुम्ही ऐका एकदा. It's a pleasure to meet you. It's a pleasure to meet you too. Welcome. Your English is good. Not as you. आता सगळा कार्यक्रम उरकत आला होता. आता घरी जाण्याची वेळ झाली होती. त्यांनी आमच्यासोबत सेल्फी काढली, आम्ही त्यांच्यासोबत एक सेल्फी काढली. आणि आता तुम्हाला आमचा हा ब्लॉग कसा वाटला कॉमेंट करून सांगा.